प्रायद्वीपीय नद्या पाहूया. हा प्रायद्वीपीय नद्याचा एक छोटासा मॅप मी काढण्याचा प्रयत्न केलाय. असा मॅप तुम्ही तुमच्या वहीत काढून ठेवा, नवीन विद्यार्थी असाल तर, कारण रिव्हिजनसाठी खूप चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग होतो. आता ही हुगळी नदी आहे. हुगळी नदीला दामोदर नदी येऊन भेटते, बरोबर. त्यानंतर सुवर्णरेखा, त्यानंतर वैतरणी, त्यानंतर ब्राह्मणी नदी. ब्राह्मणी नदीला हे दोन फाटे फुटलेत आणि इथे जेव्हा संगम होतो तिथपासून पुढं ब्राह्मणी हे नाव पडलेलं आहे. शंख आणि दक्षिण कोयल, शंख आणि दक्षिण कोयल कोयल या दोन नद्यांचा प्रवाहाला एकत्र जेव्हा येतात तेव्हा ब्राह्मणी हे नाव पडतं. त्यानंतर महानदी गोदावरी, जी महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वरवर उगम पावते, तिचा अभ्यास आपण महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये डिटेल करू. पण इथं ज्यावेळेस प्रायद्वीपीय नद्या आपण भारताच्या भूगोलात अभ्यासतो त्यावेळेस तिचा ओव्हरलुक करून घेऊया. त्यानंतर कृष्णा नदी, पेन्नार, वैगई आणि ताम्रपर्णी. अशाच पद्धतीने तुमच्या वहीमध्ये तुम्ही मॅप काढा. आता दामोदर नदी ही हुगळी नदीला जाऊन भेटते, बरोबर. पण ती छोटा नागपूर पठार, पलामू टेकड्यामध्ये झारखंड येथे उगम पावते. त्यानंतर झारखंड, पश्चिम बंगाल मध्ये हुगळी झारखंडमध्ये वाहून पश्चिम बंगालमध्ये जाऊन ती हुगळी नदीला भेटते. त्यानंतर हिच्यावर बोकारो, धनबाद आणि दुर्गापूर हे शहर तर आहेत. त्याचबरोबर कोणार, तिलाई, पंचेन आणि मैथेन हे सुद्धा धरणे आहेत. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्यावर आयोग आपल्याला वारंवार प्रश्न विचारतो ते म्हणजे दामोदर नदी हे कोणत्या किंवा वेस्ट बेंगॉलचे दुःखाश्रू म्हणून कोणत्या नदीला ओळखलं जातं, तर ती आहे दामोदर नदी. यानंतर सुवर्णरेखा नदी. सुवर्णरेखा नदी ही रांची पठार झारखंड येथे उगम पावून झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिसामध्ये जाऊन ती बंगालच्या उपसागराला मिळते. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं ज्यावर आपल्याला आयोग प्रश्न विचारतो, जमशेदजी टाटा हे कुठल्या नदीच्या किनारी काय म्हणतात प्रकल्प उभा केलेला आहे, तर जमशेदजी टाटा जे कंपनी आहे ती जमशेदपूर या ठिकाणी तयार केली आणि जमशेदपूर हे सुवर्णरेखा नदीच्या काठावर आहे. या सर्व गोष्टी सुवर्णरेखा नदीच्या बाबतीत लक्षात ठेवायचा. त्यानंतर वैतरणी नदी. आता वैतरणी नदी ही ओडिसातील गोनासिक टेकड्यामध्ये उगम पावून केओझर इथे जाऊन ती ओडिसातून वाहते. फक्त ती ओडिसातूनच वाहते आणि त्यानंतर सोबतच बंगालच्या उपसागराला जाऊन भेटते. म्हणजे ही छोटी वैतरणी नदी आहे. आपल्या जे भूगोलात महाराष्ट्राच्या भूगोलात जी वैतरणी नदी आहे ती वेगळी आणि ही वैतरणी नदी वेगळी आहे. तिच्या काठावर भद्रक हे शहर आहे. आनंदपूर एक डॅम बांधलेला आहे वैतरणी नदीवर. त्यानंतर ब्राह्मणी नदी. जसं की तुम्हाला मी मॅप मध्ये सांगताना सांगितलं की दोन नद्याच्या प्रवाहाला आपण ब्राह्मणी नदी म्हणतो, ते कुठले, शंख आणि दक्षिण कोयल या दोन नद्यांच्या प्रवाहाला आपण ब्राह्मणी नदी म्हणत असतो. मग ही झारखंडमध्ये उगम पावून ते झारखंडमध्ये मिलन होऊन ती झारखंडमधून वाहत जाऊन ओरिसामधून बंगालच्या उपसागराला भेटते आणि राऊरकेला हे शहर ब्राह्मणी नदीच्या काठावर आहे. भविष्यात यावर प्रश्न येऊ शकतो की राऊरकेला हे क्षेत्र कोणत्या नदीच्या काठावर आहे, तर ते ब्राह्मणी नदीच्या काठावर आहे. त्याचबरोबर सलाम आणि रेंगाली हे दोन धरणं आपल्या ब्राह्मणी नदीच्या काठावर आहेत. यानंतर आपण महानदी आणि गोदावरी यांचा भारताच्या दृष्टीने अभ्यास करूया.